सो हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आहे 30th एप्रिल आणि आता किती वाजलेत मला करंटली माहिती नाही आहे. पण मी आलोय शर्विलच्या घरी. शर्विलने मला कॉल केला होता, पण अजून शर्विलला माहिती नाही की मी त्याच्या रूमच्याच बाहेर आहे. तो मध्ये एडिटिंग करत तिकडे बसला असेल. मला सांगत होता की आज थोडंसं काम आहे त्यांना वगैरे, तो बिझी आहे थोडा. सो आपण जाऊया त्याच्या रूममध्ये. खरंच एडिटिंग करतोय. अरे आला तू. हॅलो, व्हॉट्सअप भाई, कसा आहेस? मस्त आहे एकदम. वै 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 तू वै. बघ, अरे भाई, विषय काय करतोस? आता तू ब्लॉगिंग कसं घेऊन आला? ब्लॉगिंग करत बसला भाई तू. हा, आपलं चालू झालं ना आता परत ब्लॉगिंग. तर बघूया तुमचा ब्लॉग सकाळी 9 वाजता आलेल. अरे ते ऍक्च्युली झालं काय की एक्झाम संपली तर विचार केला की लेट स्टार्ट आवर ब्लॉगिंग बॅक. भाई सेटअप एकदम तगडा वाटतोय. सो हा आहे शर्विलचा फुल सेटअप. भाईने आत्ताच, सेटअप आहे भाई. हा अजून तो आलाच नाही. कॅबिनेट यायचा आहे, बट तरी हा पण चांगला वाटतोय लाईक. तर आज काय प्लॅन आहे मग? आता तू सकाळी बोललेला तर मी अजून काय प्लॅनिंग नाही. गेम खेळू, मग जिमला जाऊ. जिमला जाऊन जरा बॉणी बॉणी वहाँ की लिखिया. ओके, सो हा कोणता आहे? असूच आहे ना? ओके, भाईने फुल सेटअप वगैरे प्रॉपर केलाय. सो आता आपण गेम खेळणार आहेत का? आपण खेळू ना. ओके, मला माहिती नाही तर मी व्हिडिओ कशी बनवलाय. बाय द वे मी क्रॉपच होत होतो, मला माहिती आहे मी क्रॉप होत होतो. ओके, इकडे मिरर आहे, सो आपण त्याच्यात चेक केलं की क्रॉप होतोय की नाही. बाकी भाईचा प्रॉपर सगळं चालू आहे. एक सेकंड भाई, बोला. गेम किधर गया? अभी मैंने देखा था यहाँ पे कुछ तो तगड़ा गेम था. ये ओके. तो मैं परचेस कर रहा था गेम. ओके भाई, ऐकत नाही. ओके, सो आता गेम चालू झाल्यावर भेटूया. तिथपर्यंत मी याच्याशी बोलून घेतो, कारण आम्ही खूप टायमानंतर भेटत आहेत. So let's- मंथ्स नंतर. तुला माहित आहे तू काय? किती म्हणजे खरी तू लाईक 1 वर्षाने आले इकडे, माहित आहे तू. भाई मी 1 वर्ष जर ब्लॉगच बंद ठेवलाय, मी फुल स्टडीज मध्ये होतो, तर मग आपण मध्ये पण भेटतो जिम मध्ये, ते पण असं 1 तासासाठी कधी ते तर आता रिसेंटली भेटलेले आहे. मी तर आताच जॉईन केलं. तू शिमणांच्या घरी जात होता, माझ्या घरी येत नव्हता. बघू चल. या थोडा बसूया आपण. येस येस, फॉर शुअर. आता थोड्या वेळ बसूया आणि नंतर मग गेमचं आता बोलूया. सो आता प्लॅन चाललाय आमचा माइनक्राफ्ट खेळायचा. मगाशी मी GTA खेळायचं ते बोलायचं विसरलो की आम्ही स्टार्ट केलंय. आपण डायरेक्ट टाइमलॅप्सच लावले. अरे डायरेक्ट टाइमलॅप्स. डायरेक्ट करता पण काय एवढं हे नाही, डायरेक्ट खेळायचं असतं विषय. फुल विषय. ए भाई, ऐची कटकट हे हे काय? कुठचा वर्ल्ड आहे? अच्छा, क्रिएटिव्ह वर्ल्ड आहे. क्रिएटिव्ह. हे आपल्या सर्व्हरचं काय झालं पाहिजे? सर्व तुम्ही बोलाल तेव्हा मी पैसे देतो त्यांना. आपलं या सगळ्यांनी काढूया कॉन्ट्री आणि भरूया. सर्वर आहे. पेड सर्व्हरच बरं पडेल ना आता, कारण आपण एटर्नॉसचं केलेलं तेव्हा थोडस लॅग होत होतं. लॉकडाऊन ते मजा आहे. भाई पण लॉकडाऊनला हा. 24 तास आपण माइनक्राफ्ट मध्ये लॉग इन असते. म्हणजे लिटरली आम्ही माझा तर हाच फोन आहे, मी या फोननी फुल माइनक्राफ्ट वगैरे खेळायचो. आता आपण थोडं बोलूया माइनक्राफ्ट बद्दल असं. हा म्हणजे माइनक्राफ्टचं तर खूप जास्त स्टोरीज आहेत आमच्याकडे. ते सर्व्हरचे जर आमच्याकडे व्हिडिओ असते ना, ते पण तुम्हाला दाखवले असते. लाईक डेंजर व्हिडिओ होते आमचे. तर व्हिडिओ माझ्याकडे असतील आय गेस फोटो वगैरे. स्ट्रक्चर बनवलं लाईक आपलं ते हे आठवलं का माझं ताजमहल? ताजमहल. आपण हे बनवलं काय बोलतात, वॉटर हे होतं ना काहीतरी पाण्यामध्ये Left. ते हा हा, काय बोलतात त्याला? structure होतं ना. एन्शियंट काहीतरी बोलतात ना त्याला. Ancient नाही, ते हे होतं. अं, होतं ते. अरे
माइनक्राफ्ट खेळून आपल्याला खूप वर्ष झाली रे. लॉकडाऊन म्हणजे 2021-22 आपण खेळायचे. 19 आपण स्टार्ट केलेला माइनक्राफ्टची जर्नी. हा, आणि आपण ऍक्च्युली त्याच्यानंतर आपण जास्त खेळले नाही पण. भाई आता तर म्हणजे जसं म्हणजे 10th संपलं त्याच्यानंतर 2-3 महिने खेळले, त्याच्यानंतर आता बंदच केलेलं. 10 खेळलं, 10 नंतर आपण खेळले नाही. अरे ना मी ते मोबाईल स्टँड आहे ना असा ठेवला. म्हणजे लिटरली आम्ही लॉकडाऊनच्या टाइमला चालू केलेलं, ते पण असंच रँडमली. आणि त्याच्यानंतर फुल गेमिंग. म्हणजे आम्ही लॉकडाऊन मध्ये असे असायचे की ऑनलाईन लेक्चर असायचं आमचं. ऑनलाईन लेक्चर आम्ही असं PC वर वगैरे ठेवायचे. क्लासेस आम्ही नाही केलं. जाम खराब म्हणजे खराब. त्याची तर वेगळी स्टोरी मांडणार आहे थोडं दुसरं. नाही पण क्लासेसमुळे मस्ती झाली, म्हणजे आपल्या दोघांची थोडी मस्ती झाली त्या क्लासमुळे. बट बोलतात ना आम्ही अभ्यास enjoy होता, मी अभ्यास होतो तरी मला एवढी अभ्यास नव्हता. यांचं काय हाल झालं असेल? यांना तर एकदम असं पाण्यातून बुडून काढलं असतं सांगतो. कसं तासून काढलेलं आम्हाला तर. पण ठीक आहे, नाव मी खूप जास्त प्रोग्रेस झाली आहे आधीपासून. आणि तर जास्त आणि गेमिंगचं बोलायला गेलं तर आम्ही असे गेम खेळायचं नाही येण्यासारखे. इयरफोन फुल आमचे 24 तास इयरफोन काढत असायचे. आणि डिस्कॉर्ड तुम्ही एकदा लॉग इन करायचं ना, असं वाटायचं की 24 तास चालू झालाय, दुसरा दिवस पण मध्ये चालू आहे. आम्ही म्हणजे लिटरली आता सपोज मॉर्निंगला 10 o'clockला गेमिंग करत बसलोय, आम्ही 3 o'clock पर्यंत कंटिन्युअसली खेळायचे. पण चार्जिंग झालं हाताच्या चार्जिंग चालते तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर माझं स्पेसिफिकली असं होतं, मी सपोज आता असं गेम खेळतोय, मी ते कॉर्ड लावायचं आणि असं फुल एक्सटेन्शन बोर्ड वगैरे बेडची इथे घेऊन मी फुल असे करून आम्ही खेळत होतो. प्लस त्यामध्ये असं असायचं की घरातले असायचे. सो गेम खेळताना आपण इंटेन्स मोड वरती असतात, ज्याच्यात आपले चांगले असे भावना आणि शब्द व्यक्त होतात. सो ते सगळं आम्हाला विचार करून मग सगळं करायला लागायचं. प्लस आम्ही जास्त करून सर्व्हरवरती माइनक्राफ्टच्या बॉक्सच करायचे. लाईक आधी मित्र होता. हा ज्याला तो मी आता बघत असेल. बोलायचे नाही तो बघत नाही. अरे तो गायबच झालाय. एक तो वसवूनच काय वसवतच गायब झालाय. म्हणजे मी पण ट्राय केलं त्याला कॉन्टॅक्ट करायचं, पण डिस्कॉर्डचं बोलायला गेले तर डिस्कॉर्ड वरती आम्ही शिवाय मारत बसायचे. कारण कधी कधी काय व्हायचं की हा कधी लॉग इन नाही करायचा, मी कधी लॉग इन नाही करायचा, किंवा दुसरे कुठले प्लेयर्स लॉग इन नाही करायचे. आणि मग जेव्हा वॉर वगैरे असायची तेव्हा आम्हाला कॉर्डिनेशन लागायचं प्रॉपरली. सो कॉर्डिनेशन आम्हाला कधी भेटायचंच नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला असं थोड्या दिवसानंतर कंटाळायला लागला आणि मग आम्ही सर्व्हर टाइम कोणाला कारण त्याच्यानंतर लाईक 10 संपलं आणि नंतर मग सगळ्यांनी त्यांचे व्ह्यूज वगैरे चूज केले. सायन्स वेगळा कॉलेजला गेला तर म्हणजे ठरलेलं असतं की मी डिप्लोमा घेणार आणि बाई सायन्स घेणार. झालं टोटली वेगळं. मी लाईक डिप्लोमाचं ऍडमिशन घेतलं पण मी कॅन्सल केलं ते. आणि त्याच्यानंतर झालं असं मी सायन्स घेतलं आणि यांनी डिप्लोमा घेतला. आता पुढचं काही विचार नका, रिझल्ट वगैरे कधी मी काही सांगणार नाही तुम्हाला. सो आजची तारीख आहे मी मगाशीच बोललो ब्लॉग चालू करण्याचा 6 दिवस आहे. तुम्हाला कसं वाटलं? आता वाजले आपले 3:16. कसं वाटतं आम्ही आमची सगळ्यात जास्त भारी मजा म्हणजे कधी माहिती का, 10th रिझल्ट होता. आता परवा रिझल्ट आहे. यांनी मला कॉल केला रात्री, परवा रिझल्ट आहे काय. आणि दोघांचा फुल असं झालेलं की हालत फुल खराब झालेली की आता रिझल्ट आहे काय होत. मला सोडून आपण Sign नाही केला. आता तो आता आपण बघू रेकॉर्डिंग बघू. आता जाऊ देतात आता परत आता परत एवढं सगळं एवढं सगळं नाही बोलू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट असं काही नसतं. ते आपल्यावर असतं की कसं करायचं वगैरे. बट आता बाजूला क्लासेस पण तो जरा कुठचे क्लासेस आहे विचार. तर त्याचा हे झालं ना, कोणी बघितलं गेलं ना राहून द्या. कोणच नाही कोण नाही आणि ते राहून द्या ना. का तिकडे मागे. म्हणून जेव्हा आपण हा स्ट्रीम वगैरे पण करतो ना कधी कधी, तर त्याचा आवाज मागून टाकून येत असतो. तुला आवाज नाही ना. तर एवढंच सगळं होतं. बाकी आता पुढे तर आपण आता अजून त्याचं चॅनल चालू करतोय. तू काय ब्लॉगिंग करणार आहे की गेम? काहीतरी करू.
आम्ही सगळीकडे असे हळूहळू पाय मारतात, जिकडे लागेल तुका तिकडे आम्ही घुसतो जास्त करून. तरी आता चांगलंच चालू आहे दोघांचं. म्हणजे आता तू काय करतोस? डिप्लोमा करतोय कॉम्प्युटर सायन्स. अपन मिलने बैठे हैं गाइस, अपना जस्ट 12th खत्म हुआ है, अपने को अभी स्ट्रीम चूज करना है. माझ्या एक्झाम आहे. हाँ भाई. आज फ्री दिवस होता त्यामुळे मी यायला हा बोलतो. म्हणजे आज झालं असं की रॅन्डमली त्याचा कॉल आलेला. मी मॉर्निंगला झोपलेलो, लेट नाईट गेम वगैरे खेळून नंतर झोपलो आणि यांनी कॉल केला की आज आहे मी घरी, सो तू येणार असेल तर ये. तर माझा असा स्पेसिफिकली प्लॅन नव्हता की ब्लॉग बनवायचा आहे, बट नंतर असा प्लॅन ठरला. इकडे आलो मी स्पेसिफिकली, जसं इकडे पोहोचलो तसं मला आयडिया आला की आजच आपला ब्लॉग आलाय जो 1 year नंतर आलाय. तर आज परत एक नवीन ब्लॉग बनवूया आणि हा पण टाकूया. आणि असंच रॅन्डमली आता ब्लॉग जर टाकायचंच आपल्याला तर काहीतरी टाकण्यासाठी म्हणून ठरवलं की आज हा ब्लॉग टाकून देऊ. म्हणून मग मी डायरेक्ट लाईक शर्विलच्या रूम मध्येच नाही आलो, बाहेरून ब्लॉग चालू केला आणि नंतर रूम मध्ये एंट्री केली. मला आणि बोललं पण नाही की घरी आलं मावशी दरवाजा उघडला डायरेक्ट माझ्या रूमच्या बाहेर आणि सवय झाली असं. आणि झालं असं की मी लाईक मास्क घालून आलेलो आणि गॉगल वगैरे लावून आलेलो. तर आमचा सीझर आहे. मी जशी एंट्री केली सीझर फुल असा वाईल्ड झाला आणि डायरेक्ट असा अंगावर वगैरे यायला लागला. मग मला मास्क वगैरे सगळा फटाफट काढून मग त्याला दाखवायला लागलं तोंड की यार मी आहे. सीझरला पण दाखवतो तुम्हाला सीझर कुठे आहे. तुमचा सीझर आता तुम्ही विचार करत असेल सीझर हा कुत्रा आहे जो पापडीमध्ये झोट्यात जास्त फेमस कुत्रा आहे. सगळेच ओळखतात त्या कुत्र्याला. आणि सीझर भाई कुत्रा बोलला तर आम्ही कुत्ता नाही म्हणले. एकुलता असं बिहेव कर. सो गाईज आता हा ब्लॉग इकडेच संपतात. आपल्याकडे आता काय काम ना धंदे नाही. पुढे करायचं भाई. बोल आता पुढे. काहीच काम धंदे नाही. सो हा ब्लॉग इथपर्यंत होता. आम्हाला फुल गेम वगैरे खेळायचं होतं म्हणून आम्ही जास्त काही केलं नाही शूट. प्लस आधीचा ब्लॉग टाकलेला आहे तो जाऊन चेक करा आणि मला कमेंट मध्ये पहिला हा ब्लॉग बघा त्यानंतर चेक करा. ओके हा ब्लॉग पण बघा. सो लेट्स गो गाईज. बाय बाय. तू मारणार आहेस? नाही बांधील की